नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता माया सर्व काही खोटं ऋषिकेशला सुद्धा सांगते. तेव्हा आता ऋषिकेश मायाला म्हणतो की हे बघ, तू काळजी करू नकोस, आपण तुझ्या आईवडिलांना मात्र लवकरात लवकर त्या मास्कमॅनच्या तावडीतून सोडूयात, सगळं काही ठीक होईल. तेव्हा आता मायाला तर आनंदच होत असतो. त्यानंतर आता इकडे जानकीला जबर धक्का बसलेला आहे. ती सारखी ऐश्वर्याची डेड बॉडी तिच्याकडे अगदी तिच्याकडून तिचा खून झालेला आहे याच विचारात आहे. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी, तू टेन्शन घेऊ नकोस आणि कसलाही विचार करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. मी आईला मात्र तुझ्यासाठी कॉफी आणायला सांगतोय, कॉफी घे आणि तू आराम कर. त्यावरती जानकी फक्त रडत आहे. आता ऋषिकेश बाहेर जातो तर माया लगेच आता जानकीला आणखीनच त्या क्षणाची आठवण करून देणार असते. आता घाईने दरवाजा बंद करते. तेव्हा मात्र आता जानकी खूप रडत असते की मी हे सर्व काय केलं. आता ही ऐश्वर्या आणि हे बघ, माझ्या हातून कसं असं घडलं, परंतु मी आता ऋषिकेश पासून हे सर्व नाही लपवू शकत. आता हे सर्व मला ऋषिकेशला सांगावंच लागेल, मला सर्व घरच्यांना सांगावंच लागेल. जे आहे ते एक खूप मोठं पाप मी केलेलं आहे, गुन्हा केलेला आहे, गुन्हा, असे बोलून आता जानकी खूप रडत आहे. आता हे सर्व ऐकून माया आता म्हणते की हे बघा जानकीताई, ऐश्वर्या आता ह्या जगात नाही. तेव्हा आता जानकीला हे अगदी ऐकून आणखीनच धक्का बसतो. त्यावर आता जानकी म्हणते की अगं, तू असं कसं बोलू शकतेस, अगं मी बघितलं की ती जिवंत होती म्हणून, अगं तिचा श्वास सुरू होता, असं कसं होऊ शकतं. त्यावर आता माया म्हणते की मीच तिला एका ठिकाणी नेऊन टाकलं, मरणाशी ती झुंज देत होती आणि एव्हा ती मेली सुद्धा असेल. तेव्हा लगेच आता जानकीला आणखीन धक्का बसतो आणि जानकी मात्र मायाला म्हणते की तू तिला असल्याच अवस्थेत सोडून आलीस का माया, तू असं का केलंस. बघ माया, आपण तिला वाचू शकलो असतो, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकलो असतो, ती आज मात्र जिवंत असती. त्यावर आता माया म्हणते की तुम्ही त्यात अडकलं असतात त्याचं काय. आणि हे बघा, जरा विचार करा जानकीताई, एकतर अगोदर या घरावर इतकी संकट आहेत आणि जर आता हे सर्व सगळ्यांना सांगितलं तर त्याचं काय होईल याचा विचार करा एकदा. तुम्ही सगळेजण रस्त्यावर येताल, अहो तुमची मुलगी आहे, सासू सासरे आहेत, तुमची आई आहे, या सगळ्यांना मात्र तुम्ही कुठे घेऊन जाताल. आणि हे बघा, ऐश्वर्या तुमच्याकडून चुकून मेलेली आहे, तुमच्या हातून तिचा खून झाला हे सगळ्यांना कळायला नको, नाहीतर तुम्ही गोत्यात येऊ शकतात आणि होत्याचं नव्हतं होईल. आणि हे बघा, मी सगळी काही विल्हेवाट लावलेली आहे, तुमच्यावर कोणालाही संशय नाही येणार. तरी सुद्धा जानकीचं मन जानकी मानायला तयार नाही. जानकी टेन्शन मध्येच असते आणि खूप रडत असते. नक्की आता काय करू, ऐश्वर्याला मी वाचू शकले असते, आता जानकीला काय करावं तेच काही कळत नसतं. मात्र आता जानकी ही परत स्वतःला म्हणत असते की हे सर्व काय होऊन बसलं, मी ऐश्वर्याला म्हणजे संपवलं हे सर्व, मी असं कसं करू शकते, ऐश्वर्याचा खून केला हे असं कसं शक्य आहे. त्यावरती आता माया म्हणते की हे बघा, तुम्ही ठरवून नाही केलेलं, हे सर्व अगदी तुमच्या मनाविरुद्ध झालेलं आहे, मी मुद्दाम नाही केलं, तुम्ही इतकं स्वतःला गिल्ट फील करू नका. आणि तसंही ऐश्वर्या सारख्या माणसांसोबत असंच व्हायला हवं, कारण तिने तुम्हाला आतापर्यंत किती त्रास दिलेला आहे आणि असं समजा की तिच्या कर्माची शिक्षा तिला मिळालेली आहे. त्यामुळे आता तुम्ही सगळं काही विसरून जा. कळतं का तुम्हाला मी काय म्हणते. तर जानकीला आता मायाचा रागच येतो, परंतु जानकी आता खूप मोठ्या संकटात आहे. तिला नक्की काय करावं आणि काही सुचत नसतं. तिला ह्या सर्व गोष्टीचा इतका त्रास होतो. सारखं आता आपल्याला दोषी मानत असते की मी हे सर्व काय केलं आणि खूप रडत असते आणि आपल्या हाताकडे बघत म्हणते की मी माझ्या हाताने ऐश्वर्याचा खून केला तर. म्हणून आता जानकी खूप रडत आहे, तर मायाला मात्र आनंद वाटतो. त्यानंतर आता इकडे अवंती तर खूप रिॲक्ट झालेली असते, कारण ह्या जानकी बहिणीचं वागणं मला खरंच काही कळत नाही. एकतर अगोदर त्या मायेवर त्यांचा संशय होता, पण तरी सुद्धा त्यांनी तिला परत घरात काय येऊन दिलं. माया आणि ऐश्वर्या या दोघीमध्ये कनेक्शन आहे हे सुद्धा प्रूव्ह झालं होतं, पण तरी सुद्धा त्यांनी मायाला आपल्या घरी काय येऊन दिलं असेल का पण हे सर्व. आणि तेवढ्यात ऋषिकेश तेथे येतो. ऋषिकेश दरवाजामध्ये अवंतिकाचं सर्व बोलणं ऐकून मी सांगू का आणि आत येऊ का असं विचारतो. त्यावर आता सौमित्र म्हणतो की दादा तू आणि येणं आतमध्ये. आता ऋषिकेश, अवंतिका आणि सौमित्र ह्या दोघांना म्हणतो की हे बघा, आता मात्र आपल्याला असं वाटलं होतं माया आणि ऐश्वर्या एकमेकींना सामील आहेत, परंतु ऐश्वर्याने मात्र आता मायाला धमकावले आणि आता मास्कमॅन पर्यंत जी काही गोष्ट ऐश्वर्या आहे ना ती पोहोचवायची, पण ती मायेकडून अगदी धमकावून काढून घ्यायची, अगदी तिला ब्लॅकमेल करून आणि ती सर्व मास्कमॅन पर्यंत पोहोचवायची. आणि शेवटी आता मायाला हे सर्व ऐश्वर्याचं ऐकावंच लागत होतं, तिचा नाईलाज होता. त्यावर तर सौमित्र विचारतो की दादा, अरे पण तिचा नाईलाज असण्यासारखं काय झालं होतं इतकं. त्यावरती ऋषिकेश सांगायला सुरुवात करतो की जसे लता काकूला तिने डांबून ठेवलं होतं मास्कमॅनने, तसंच मात्र मायाच्या आई वडिलांना सुद्धा त्या मास्कमॅनने डांबून ठेवलेलं आहे. आणि मायाचं हे असं म्हणणं आहे की हे सर्व ऐश्वर्या आणि मास्कमॅन
मास्कमॅन मिळून करत आहेत आणि माया या घरात बाहेरून आलेली आहे, त्यामुळे मात्र ती हे सर्व तिच्याकडून अगदी जबरदस्तीने करून घेत होती. आणि हे बघ सौमित्र, तुला आठवते का मायेने जे काही तिच्या आई वडिलांचा पत्ता दिला होता त्यासाठी आपण मुंबईला गेलो होतो आणि तेथे मात्र आता ह्या मायेचे आई वडील नव्हते, कारण ऑलरेडी अगदी त्या मास्कमॅनने तिच्या आई वडिलांना किडनॅप करून ठेवलेले होते. आपल्यावर जसं संकट आहे तसं मायेवर सुद्धा आता हे संकट आहे. तर आता सौमित्र म्हणतो की म्हणजे आता हे आणखीन एक नवीन चॅलेंज मायाच्या आई वडिलांना सोडवण्याचं आपल्याकडे असेल. त्यावर आता लगेच ऋषिकेश म्हणतो की करेक्ट आहे तुझं. आता मात्र तो मास्कमॅन आणि ऐश्वर्या ह्या सगळ्यांचा मुखवटा मात्र आपल्याला सगळ्यांच्या समोर आणावं तर लागेल. त्यानंतर आता इकडे माया आपल्या रूम मध्ये असते आणि जानकीची ती अवस्था बघून आता जानकी मात्र जास्त वेळ गप्प राहील असं मला नाही वाटत, कारण ती खूप इमोशनल फुल आहे आणि कारण ती बोलली तर फसेल, मात्र तिला मला सतत सांगावं राहावे लागेल. काही झाले तरी मला जानकीला गप्प ठेवावंच लागेल, परंतु समजाही तरी ती उद्या पकडली गेली तर साक्षीदार मात्र मी असेल. त्यामुळे जानकीला मात्र फसवण्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि आता मात्र ह्या गेम मध्ये खरी मजा येत आहे. तर असे आहे तर ती माझ्या बाजूने पडतात. जानकीने माझ्यापर्यंत कितीही पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती माझ्यापर्यंत नाही पोहोचू शकत आणि तिला यामध्ये मी पूर्णपणे अडकवणार. ती जरी फसली तरी सुद्धा मी फसली जाणार नाही, म्हणून माया आता खूप खुश होत असते. आणि तेवढ्यात ओवी ही मागून येते आणि घट्ट अशी मिठी मायाला मारते आणि म्हणते की मावशी मी पकडले. माया आता खूप घाबरलेली असते की तिला असं वाटतं की नक्की कोण आलेला आहे आणि आता ओवीला म्हणते की ओवी अगं किती घाबरले होते मी. तेव्हा ओवी तिला सॉरी बोलते आणि म्हणते की हे बघ मी तुझ्याबरोबर मस्ती केली. आणि तेवढ्यात सारंग मागून येतो आणि ओवीच्या पाठीत अगदी जोरात धपाटा देतो, तिला घाबरवतो. माया सारंगला खुणावते की नक्की काय. तर सारंग म्हणतो की आम्ही दोघे एकमेकांशी खेळत होतो आणि आम्ही पकडापकडी खेळत होतो. तेव्हा आता लगेच माया विचारते की तुमच्या दोघांचं नक्की काय सुरू आहे. तर आता ओवी म्हणते की मावशी आम्ही दोघं पकडापकडी खेळत होतो. त्यावरती माया विचारते की इतक्या रात्री. तर ओवी म्हणते की हो इतक्या रात्री. अगं मावशी आम्ही तुझी वाट बघितली परंतु तू आलीच नाही ग. त्यावर सारंग म्हणतो की अगं हे पग बरोबर आहे. अगं ओवी माया मावशी आहे ना ती प्रॉमिस करते. म्हणून ओवी आता मायाच्या हाताला धरते आणि म्हणते की अगं माया मावशी चल प्लीज आमच्या बरोबर खेळायला चल ना. त्यावर आता माया म्हणते की अगं इतक्या रात्री कोणी खेळत असतं का, आणि जर चोर आले तुला पकडून घेऊन गेले तर मग काय करायचं बरं. आणि खरं तर ही वेळ झोपण्याची आहे त्यामुळे तू झोप आता. ओवी म्हणते की अगं माया मावशी पण प्लीज मला खेळायचं आहे ग. आता माया म्हणते की हे बघ हवं तर मात्र उद्या आता उजेडाचं मात्र मी हवा तितका वेळ तुझ्या बरोबर खेळेल. ओवी म्हणते की प्रॉमिस. तर माया म्हणते की पक्का प्रॉमिस. आणि ओवी आता गुड नाईट करून आपल्या रूम मध्ये निघून जाते. सारंग बघतच असतो. तर आता ही माया विचारते की काय तुम्हाला सुद्धा झोपायचं नाही का. त्यावरती सारंग म्हणतो रात्र रात्र मला झोप लागत नाही म्हणून मी तिच्याशी खेळत होतो. त्यावरती माया विचारते की का तुम्हाला झोप येत नाही. त्यावरती सारंग म्हणतो की अहो का म्हणजे का, अहो बघा आपल्या घरामध्ये काय काय घडत आहेत. मला खरंच खूप टेन्शन येतं, माझं मन नाही लागत. म्हणजे हे सगळं कोण करत असेल आणि का करत असेल हे कळण्याचा काही मार्ग तर नाही. आणि एकतर काल जानकी वहिनी सुद्धा अगदी अशी हल्ल्यासारखी झालेली आहे. नक्की काय झालं तेच काही कळत नाही. त्यावर आता माया म्हणते की हे बघा सारंग अहो ही खूप वाईट फेज आहे आणि विचार करू नका होईल सगळं काही नीट. सारंग म्हणतो की होईल म्हणजे. आणि सारंग पुन्हा म्हणतो की माया मला तुम्हाला एकदा एक विचारायचं होतं. माया म्हणते की काय विचारायचं आहे बोला लवकर. त्यावर आता सारंग म्हणतो की हे बघा एकदा मात्र या विषयावर बोलणं झालेलं आहे. आणि आता सारंग घाबरतच म्हणतो की अवंतिका वहिनी आणि जानकी वहिनीचा जो प्लॅन होता तर तो मास्कमॅनला कसं कळलं असेल बरं. त्यावर आता माया म्हणते की म्हणजे तुम्हाला परत माझ्यावर संशय घ्यायचा आहे. तर त्यावरती सारंग म्हणतो की हे बघा मी तुमच्यावर संशय नाही घेत. आणि आता मात्र सारंग म्हणतो की अहो मला असं म्हणायचं आहे कारण ही गोष्ट आहे ती फक्त आपल्या दोघांनाच माहिती होती, परंतु ही गोष्ट मात्र मास्कमॅन पर्यंत कशी पोहोचू शकते. त्यावर आता माया म्हणते की अहो जर मास्कमॅन पर्यंत मी पोहोचले असते तर मीच त्याला पकडले नसते का. आणि हे बघा तुम्ही मात्र उगाच माझ्याबद्दल चुकीचा विचार करत आहात आणि हे बघा माझ्या मनामध्ये मात्र कसलंही पाप नाही. सारंग म्हणतो की माया हे बघा मला दुखवायचं नाही हो तुम्हाला. त्यावरती आता माया म्हणते की बरं ठीक आहे मी तुम्हाला आपलं मानलेलं आहे, पण तुम्हाला मात्र मी सगळ्यांसाठी परकीच आहे. कितीही तुम्ही माझ्यावर अगदी मी तुम्हाला विश्वास देण्याचा प्रयत्न केला
पण कोणी माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. आणि आता परत माया म्हणते की हे बघा सारंग, असं लहान मुलाबरोबर खेळण्यापेक्षा मास्कमॅनला कसं पकडता येईल याबद्दल जरा विचार करा आणि हवं तर मी तुम्हाला मदत करेल. सारंगला आता राग येतो. सारंग म्हणतो की खरंच तुम्हाला विचारायलाच नको होतं, माझीच खूप मोठी चूक झाली. सारंग आता सॉरी बोलून लगेच तिथून जायला निघतो. माया म्हणते की अहो हे बघा सारंग, प्लीज ऐकून घ्या. आणि सारंग मात्र रागाने तिथून निघून जातो. मायाला मात्र आता ह्या सारंगचा खूपच राग येतो. रागाने ती दरवाजा बंद करते आणि स्वतःला म्हणते की खरंच हा सारंग ना एक नंबरचा घरातील मूर्ख आणि बावट माणूस आहे. रणदिव्यांच्या घरातील हे खोटं नाणं मात्र कसं 0 मिनिटात अगदी घोळात घेता येतं. आता मात्र ह्या खोट्या नाण्याचा मी तसाच वापर करणार आहे की जसा मी ऐश्वर्याचा केलेला होता. म्हणून आता माया स्वतःची अगदी खुश होऊन सारंगचा वापर करून घेण्याचं ठरवते. मात्र माया ही अगदी स्वतःशी हसते आणि बिचारी ऐश्वर्या, तिच्या घरच्यांची काय अवस्था झाली असेल देवच जाणे, म्हणून अगदी खुश होते. त्यानंतर आता इकडे सयाजी ऐश्वर्याला फोन लावून पूर्ण वैतागतो आणि ही पोरगी कुठे गेली असेल, तिचा फोन सुद्धा लागत नाही, फोन बंद येतोय म्हणून खूप वैतागतो. त्यावर आता कावेरी काकू सुद्धा म्हणतात की केव्हापासून मी तिच्या मैत्रिणीला फोन लावते पण त्या सुद्धा कोणीही अगदी नाहीच म्हणतं. नक्की ही पोरगी कुठे गेली असेल. सयाजी म्हणतो की आता काय करायचं, पोरगी कुठे गेली असेल. तेव्हा कावेरी काकू म्हणतात की हो ना, माझा सुद्धा जीव खूप घाबरल्यासारखा झालेला आहे, नक्की ही मुलगी कुठे गेली असेल, मी जरा जाऊन बघा बरं. तेव्हा सयाजी म्हणतो की हो आम्ही बघतो आणि शांतारामला पाठवतो. म्हणून जोरात शांत्या शांत्या म्हणून आवाज देतो. तेव्हा आता कावेरी काकू देवाला हात जोडतात आणि रडतच म्हणतात की देवा, माझी पोरगी जिथे कुठे असून दे तिथे सुखरूप असून दे आणि देवा माझ्या पोरीला काहीही होऊन देऊ नकोस. म्हणून सयाजी आता शांत्या शांत्या म्हणून जोरात शांत्याला आवाज देत असतो आणि कावेरी काकू आता ऐश्वर्यासाठी रडत असतात. त्यानंतर आता इकडे जानकीला आणखून सुद्धा इतकं टेन्शन आहे, ऐश्वर्या कुठे असेल. आणि सारखं सारखं आता मात्र जानकीला तेच आठवत आहे की आता ऐश्वर्या आपल्या म्हणजे अंगावर बंदूक अगदी धरून उभी आहे आणि मला मागे हो करत आहे. तेवढ्यात आता जानकीच्या हातून जी गोळी चाललेली आहे तर ती अगदी आठवून जानकी पुन्हा अगदी स्तब्ध होते. तिला काहीच कळत नसतं आणि सारखं सारखं तेच तिच्या डोळ्यासमोर येत आहे. म्हणून जानकी आता खूप रडत आहे आणि देवाला म्हणते की देवा, माझ्या हातून हे पाप कसं घडलं रे, आणि आता मात्र हे सगळं ओझं घेऊन मी आयुष्यभर कसं जगेल रे, कसं जगू मी, आणि हे सर्व माझ्या हातून काय झालं रे, काय झालं, मी कशी जगू. आणि ऐश्वर्या प्लीज मला माफ कर, माझ्या हातून हे सर्व कसं घडलं आणि नक्की हे काय होऊन बसलं माझंच, मला कळेनासं झालेलं आहे. म्हणून जानकी आता रडतच आता खूप टेन्शन मध्ये आहे आणि माफीच्या सुद्धा लायकीची नाही मी, इतकं मोठं पाप माझ्या हातून घडलेलं आहे. आणि सारखं सारखं रडत आता जानकी तेच म्हणत आहे की माझ्या हातून पाप झालं, खूप मोठं पाप मी केलंय, खूप मोठं पाप मी केलेलं आहे असे म्हणून ती आता रडते. तर इकडे आता ऐश्वर्याची जी डेड बॉडी मात्र ह्या मायेने फेकून दिलेली आहे, परंतु आता तिचा जीव अजून काही गेलेला नसतो, श्वास सुरू असतो, हातांची हालचाल व्हायला सुरुवात होते आणि कशी बशी मात्र आता ती ऐश्वर्या तेथून उठते. आपल्या पोटाला जी अगदी जखम खोलवर गेलेली आहे तर ती जखम मात्र अगदी दाबून ती उठण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी ती उठते आणि तेथून चालत चालत येत असते. त्यानंतर आता इकडे रणदिव्यांच्या घरात सगळेजण जेवायला बसलेले असतात, ते पण एकत्र. जानकी सगळ्यांना आता जेवण वाढत असते आणि आता ऋषिकेश मात्र सौमित्राला आता सगळ्यांच्या समोर हे सांगत आहे आता मात्र मायाच्या आई वडिलांना आपल्याला त्या मास्कमॅनच्या ताब्यातून सोडवायचं आहे. सौमित्र म्हणतो की हो, आणि माया तू एक काम कर, तुझ्या आई वडिलांचा जो फोटो आहे तर तो मला पाठव आणि मी चेक करून बघतो की काही माहिती आपल्याला मिळते की काय. त्यावर मात्र आता लगेच माया म्हणते की हो हो करते मी आता हे सर्व. त्यावरती आता सारंग म्हणतो की दादा हे बघ, अरे जर माझी काही मदत लागली तर तू मला सुद्धा सांग. तेव्हा आता नाना म्हणतात की नाही नको सारंग, तू बाजार समितीच्या निवडणुकीवर आता लक्ष ठेवायचं, ते मात्र तुझी गरज आहे आणि यंदा सुद्धा आता आपला ऋषिकेश आहे ना तर भरघोस मतांनी अगदी निवडून यायला हवा, कळले ना आता हे सर्व. त्यावरती मात्र आता सुमित्रा म्हणते की हे बघा अहो तुम्ही काळजी करू नका, यावेळेस सुद्धा आपला ऋषिकेश भरघोस मतांनी विजयी होणार आहे. तर त्यावरती आता अवंतिका म्हणते की तुमचं बरोबर आहे, परंतु यावेळेस मात्र रणदेवी हारावेत यासाठी ते सयाजीराव पूर्ण त्यांची ताकद लावतील. तेवढ्यात आता जानकी मात्र ही ऋषिकेशच्या वाटीमध्ये वरण वाढत असते आणि आता ऋषिकेश म्हणतो की फक्त सयाजीराव नाही तर त्याची ती 1.5 शहाणी मुलगी आहे ना ती ऐश्वर्या, ती सुद्धा तिची ताकद लावेल. आणि तेवढ्यात जानकीच्या हातातील चमचा खाली पडतो आणि आता ऋषिकेशच्या सगळ्या काही भांड्यामध्ये वरण सांडतं. सगळेजण आता जानकीकडे बघतात आणि तेवढ्यात मात्र आता ऋषिकेश म्हणतो
म्हणतो की जानकी, तर जानकी आता घाबरते आणि सॉरी सॉरी करत ऋषिकेशला म्हणते की हे बघा तुम्हाला काही लागले ना. तेव्हा आता ऋषिकेशचं सर्व भांड्यात अगदी वरण झालेलं आहे. सुमित्रा हे बघून आता जानकीला म्हणते की जानकी तू ठीक तर आहेस ना. जानकी पूर्णपणे आता गांगरून जाते आणि सॉरी सॉरी करत मी आवरून घेते म्हणून तिच्या जीवाची पूर्णपणे आता अगदी धांदल उडालेली असते. नक्की काय करावं हेच तिला काही सुचत नाही आणि सगळेजण मात्र आता नक्की जानकी बहिणींना काय झालेलं आहे हेच काही कळत नाही म्हणून जरा टेन्शन मध्येच असतात. तेव्हा आता जानकी मूर्खासारखं वागत आहे हे बघून मात्र आता ह्या मायाला खूप टेन्शन येतं. माया म्हणते की खरंच एक नंबरची मूर्ख बाई आहे. हिच्या अशा वागण्यामुळे मात्र घरातील सगळ्यांना काहीतरी अगदी नक्की ही लपवते म्हणून अगदी त्यांच्या लक्षात येईल. आता जानकी घाईने भाताची वाटी घेऊन येते आणि घाईने आता सर्व काही भातच मात्र ती ऋषिकेशला वाढत असते. जानकीला काय करावं हेच काही कळत नसतं. जानकी बहिणीचं नक्की काय सुरू आहे हे कुणालाच काही कळत नाही. सगळेजण बघतच असतात. आता मात्र जानकी भात इतका वाढते आणि सर्व भात टेबलवर सुद्धा सांडते आणि घाईने परत सॉरी सॉरी करते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी तुझ्या लक्षात आहे का तू खाली पडलेला भात मला वाढत आहे. आता जानकी परत म्हणते की सॉरी ऋषिकेश. आता मात्र सगळ्यांना नक्की ह्या जानकी बहिणीला काय झालं म्हणून संशय येतो. तेव्हा आता नाना विचारतात की जानकी काय झालं तुझी तब्येत बरी नाही का. आता जानकी परत अगदी थोडीशी भांबवल्यासारखं करते आणि म्हणते की सॉरी नाना चुकून झालं मी प्लेट घेऊन येते आणि दुसरी घाईने प्लेट घेऊन येते आणि ऋषिकेशला म्हणते की द्या इकडे मी वाढते. ऋषिकेश म्हणतो की राहून दे जानकी मी माझ्या हाताने घेतो. जानकीला पूर्णपणे आता अगदी घाम फुटलेला आहे. सर्वजण जानकीकडेच बघत आहे. जानकी परत सॉरी आणि मी आले असे बोलून आता आत जाते. आता लगेच माया सुद्धा उठते आणि जानकीच्या मागे जायला निघते. आता लगेच सुमित्रा विचारते की काय झालं माया तू का जेवण सोडून निघालीस. आता माया म्हणते की जानकी ताई एकटेच करत आहे. अवंतिका ताईंची सुद्धा तब्येत ठीक नाही त्यामुळे मी जरा मदत करत आहे. आता अवंतिका म्हणते की थँक्यू सो मच माया थँक्यू. त्यानंतर आता ऐश्वर्या कशीबशी अगदी आता रोडला येते आणि रोडला येऊन मात्र तिला आता खूप त्रास होत असतो. ती एका गाडीसमोर येते आणि गाडीसमोर आता अगदी ती गाडी थांबते. तर वाचव मला करून पुन्हा ती खाली बेशुद्ध पडते. तेव्हा तो माणूस गाडीच्या खाली उतरतो आणि घाईने ऐश्वर्याजवळ येतो आणि तो तिला आता हॉस्पिटलला घेऊन येणार आहे. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी किचनमध्ये येते. माया तिच्या मागे येते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवते. आता जानकी खूप घाबरते. माया म्हणते की जानकी ताई. आता माया म्हणते की जानकी ताई अहो काय झालं तुम्हाला कसली तंद्री लागलेली आहे आणि हे बघा असं वागू नका. तुम्ही मगाशी ऋषिकेश दादांच्या ताटामध्ये किती वरण वाढलं होतं नाहीतर खरंच सगळ्यांना संशय येईल. तेव्हा आता जानकी फक्त रडत असते. आता माया ही तिला बाजूला घेते आणि म्हणते की जानकी ताई. आता जानकी रडतच म्हणते की हे बघ माया मी खूप मोठं पाप केलं. मी माझ्या घरच्यांशी खोटं बोलत आहे. माझ्या ऋषिकेश पासून मी इतकं मोठं सत्य लपवते. मी ऐश्वर्याचा खून केलेला आहे. त्यावरती आता माया म्हणते की हे बघा रडू नका तुम्ही काय बोलतात हे सर्व आणि हे बघा हे कुणाला सांगू नका. तेव्हा आता जानकी म्हणते की का सांगायचं नाही. माझ्या हातून काय घडलं हे अगदी कुणालाच माहिती नाही. मी माझ्या घरच्यांना ओळखते ते मला समजून घेते. त्यांना समजावून सांगेल की माझ्या हातून जे घडलेलं आहे ते चुकून घडलेला म्हणून आता जानकी सांगायला निघते. तर माया पुन्हा तिला अडवते आणि माया लगेच तिला म्हणते की हे बघा चुकून घडलं आहे हे तुम्ही कसं प्रूव्ह करणार आहात आणि कोर्टामध्ये काय लागतं तर पुरावे लागतात आणि आपल्याकडे तर पुरावे नाहीत. एकतर अगोदरच या घरावर इतकी संकट आलेली आहेत आणि हे आता जानकीचे हात धरून म्हणते की हे बघा जानकी ताई तुम्हाला हे घर वाचवायचं आहे. आता असं करून करून मात्र माया जानकीला शांत बसवते आणि हे बघा या घरात जे काही आतापर्यंत घर सुखरूप आहे तर या घरातील एकीचं कारण आणि एकीचं बळ आणि त्यामुळे मात्र आता हे घर अगदी सुखरूप आहे आणि त्याचं कारण तुम्ही आहात कारण तुम्ही सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलेलं आहे आणि जर तुम्ही असं काही पाऊल उचललं तर सगळं काही कोलमडून जाईल. आता जानकी म्हणते की मी काही कोलमडून नाही देणार. मला फक्त एकच मार्ग दिसत आहे की आता घरातील सगळ्यांना हे सर्व जाऊन सांगायचं. माझ्या घरचे मला साथ देतील. माझ्यावर विश्वास ठेव माया तू. त्यावर आता माया म्हणते की हे बघा ऐश्वर्याच्या खुनाच्या आरोपाखाली जर तुम्हाला अटक झाली तर काय होईल आणि तुमच्या ओवीचा तुम्ही विचार नाही केला तुमच्या या गोकुळाचं काय होईल. जर या खुनामध्ये तुम्हाला फाशीची शिक्षा झाली तर ओवी अनाथ होईल आणि जर तुम्हाला जन्मठेप झाली तर ओवी एकटीच राहील. म्हणून आता ती जानकीला आणखीन घाबरण्याचा प्रयत्न करत आहे आणि बिचारी जानकी आता गुदमरून अगदी सगळं घाबरत आहे. बाकी सगळी माणसावर स्वतःला सावरतील परंतु एक पोरगी आई विना कसं जगेल याचा विचार करा जानकी ताई तुम्ही. तेव्हा बिचारी आपली जानकी अगदी रडत असते आणि तेवढ्यात ओवी आई करत तेथे येते. तर आता जानकी तिला अगदी जवळ घेऊन तिचे गोड पापे घेते आणि अगदी तिला जवळ घेऊन अगदी कुरवाळत असते. तेव्हा ओवी विचारते की काय झालं आई तुला. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं काही नाही. शेवटी माया लगेच आता बघून आता हसत असते आणि म्हणते की हे बघ अगं माझ्या परिराणीवर खूप माझं प्रेम आलेलं आहे म्हणून हे सर्व करते आणि तू जेवलीस का चल मी तुला वरण भरवते.
ओवी मात्र आता म्हणते की आई मला चिप्स खायचे आहे ग. त्यावर मात्र आता लगेच माया म्हणते की अगं आईने इतका छान वरण भात बनवलेला आहे आणि ते सोडून तुला चिप्स खायचेत का. तेव्हा आता जानकी म्हणते की थांब मी माझ्या ओवीसाठी तूप आणि साखर पोळी बनवते. त्यावर आता ओवी खुश होऊन आईच्या हाताचा केस घेते आणि म्हणते की आई तुझ्या हातामध्ये खरंच जादू आहे, मला तुझ्या हातची तूप साखर पोळी खूपच आवडते. म्हणून ती ओवीला पुन्हा जवळ घेते आणि दोघी मायलेकी आता एकमेकींच्या मिठीत येतात. जानकी आता ओवीला जवळ घेऊन खूप रडते. त्यानंतर मात्र आता इकडे हा माणूस त्या ऐश्वर्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो आणि तेथे आता इन्स्पेक्टर साहेब सुद्धा आलेले असतात आणि त्या माणसाला ते विचारपूस करतात की तुम्ही त्या बाईला उडवलं तेव्हा तुमच्या गाडीचा स्पीड वगैरे काय होता. तेव्हा तो माणूस सांगत असतो की अहो मी उडवलं वगैरे काही नाही, ती बाईच माझ्या समोर आली होती, ती वाचवा वाचवा करत आली होती आणि मीच त्या बाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. बरं आता हवालदार म्हणतात की साहेब हे बघा यांच्या सांगण्यावरून मात्र ही ॲक्सिडेंट केस नाही वाटत. तेव्हा आता तो ड्रायव्हर सुद्धा म्हणतो की हो ही ॲक्सिडेंट केस नाहीच, म्हणजे जेव्हा मी त्या बाईला गाडीत बसत होतो तेव्हा कळाले की त्या बाईला अगोदरच गोळी लागलेली होती. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की काय गोळी. तेव्हा हवालदार म्हणतात की ही तर मर्डरची केस झालेली आहे आणि तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर म्हणतात की हो त्यांचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, पेशंट अजून शुद्धीवर नाही आल्यात त्यामुळे त्यांची आयडेंटिटी आणि त्या नक्की कोण आहेत काही कळत नाही. त्यानंतर हवालदार त्या माणसाला विचारतात की जेव्हा त्या तुमच्या गाडीसमोर आल्या मदत करत तेव्हा त्यांच्या हातात काही मोबाईल वगैरे होतात का. तेव्हा आता ते माणूस नाही असं म्हणतो आणि हे बघा मला त्यांच्याकडे काही वस्तू नाही सापडल्या, त्यांच्याकडे काय आहे आणि काय नाही ही बघत बसण्याची ती वेळ नव्हती हो. त्यानंतर मात्र आता त्या व्यक्तीला त्याच्या बायकोचा फोन येतो कारण घरी पाहुणे आलेले आहेत म्हणून घरी बोलावलेलं असतं आणि इन्स्पेक्टर साहेबांना ते विचारतात की जाऊ का घरी. त्यावर इन्स्पेक्टर साहेब त्यांना म्हणतात की चौकशी झाल्याशिवाय तुम्हाला कुठेही नाही जाता येणार आणि इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना त्यांची नीट चौकशी करून घ्यायला सांगतात. आणि इन्स्पेक्टर साहेब आता डॉक्टरांना म्हणतात की तुम्ही पेशंटला बघू शकतो का. तेव्हा डॉक्टर म्हणतात की आत्ताच त्यांना ICUला अगदी शिफ्ट केलेला आहे त्यामुळे तुम्ही त्यांना अगदी बाहेरून बघू शकता. इन्स्पेक्टर साहेब आता ऐश्वर्याला बघायला आत येतात. त्यानंतर आता इकडे ओवी जानकीला विचारते की आई काय झालं तू का रडतेस. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं मगासपासून डोळे दुखतात त्यामुळे त्यातून पाणी येतं बाकी काही नाही. जानकी आता ओवीला मस्त साखरपोळी देते आणि ओवी तिला भरवते आणि ती ओवीला भरवते आणि दोघी पुन्हा एकमेकींच्या मिठीत येतात. माया बरोबर या संधीचा फायदा घेते. आणखी ओवीला जवळ घेत खूप रडते आणि म्हणते की मला माफ कर ऐश्वर्या, माझ्यामुळे आज तू या जगामध्ये नाहीस. त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब बघतात तर काय ही तर सयाजीराव विखे पाटील यांची मुलगी ऐश्वर्या आहे. तर इन्स्पेक्टर साहेबांना धक्काच बसतो आणि डॉक्टर मात्र आता त्यांना आत घेऊन येतात. त्यावर आता लगेच इन्स्पेक्टर साहेब डॉक्टरांना विचारतात की ह्या कधीपर्यंत शुद्धीवर येतील, यांची आता परिस्थिती काय आहे. त्यावर आता डॉक्टर सांगतात की खूप क्रिटिकल आहे, त्यांची बुलेट तर मी काढलेली आहे परंतु मोठ्या प्रमाणात ब्लड हे लॉस झालेला आहे त्यामुळे मला नाही वाटत की ते वाचतील म्हणून. हे आता ऐकून मात्र इन्स्पेक्टर साहेबांना धक्काच बसतो. इन्स्पेक्टर साहेब घाईने फोन करायला येतात आणि हा भाग येथे संपतो. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब सयाजीला फोन करतात तर सयाजी म्हणतो की इथे माझी मुलगी सापडत नाही आणि तू कशाला फोन करतोस. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मी तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल माहिती द्यायलाच फोन केलाय. तेव्हा सयाजी रागाने विचारतो की ती कुठे आहे तुला माहिती आहे का. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की संजीवनी हॉस्पिटल. आता हॉस्पिटल म्हटल्यानंतर आता सयाजी आणि कावेरीला धक्काच बसतो. त्यानंतर आता इकडे नाना हे मात्र आता सगळ्यांना सांगत असतात की बाजार समितीच्या ह्या इलेक्शनसाठी आपण जी काही तयारी करायची आहे त्यामध्ये मात्र मोडा घालायला तो सयाजी कमी करणार नाही. त्यावेळेस मात्र ऋषिकेश म्हणतो की आपण जी काही तयारी करतो ती जिद्दीने करू त्यामुळे नक्कीच ह्या इलेक्शनमध्ये आपण जिंकू. जानकी आता हे सर्व ऐकत असते. आता मात्र सौमित्र म्हणतो की आपल्याला जिंकावं तर लागेल, नाहीतर उरली सुरलेली आहे ती सगळी आशा संपून जाईल. तेव्हा आता जानकीचं रूप तिला सांगत आहे की जानकी हे बघ, तिचं मन तिला हे सांगते की आता काही झालं तरी आता तुझी एक आशा आणि सगळं काही आता हे इलेक्शनवर अवलंबून आहे, नाही तर सगळं कोलमडून जाईल. तेव्हा आता जानकी दरवाजा उघडते तर तेव्हा ऐश्वर्या तेथे उभी असते. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.